चांगलं वागता आलं नाही हरकत, वाईट तरी वागू नका. आपलं नाव सप्ताक करणाऱ्यात नसलं तरी हरकत नाही, पण बंद पाडणाऱ्यात तरी नको. करणाऱ्यात नसू द्या ना, काही हरकत नाही. लोक म्हणले चिमणीला एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरंय तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तसं आपलं नाव सप्ताह करणाऱ्यात पाहिजे. थोडं काय असं ना, थोडं काही जगाचा मालक बघतोय, काही काळजी करायची गरज नाही या विषयात. ज्ञानाचं काय करतं जर अहंकार भलतायत, पैशाचं काय करतं जर अहंकार. महाराज ज्या ज्ञानोबरायांचा अभंग आहे ना, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई सेवळ रेडा बोले, माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल. एक म्हणला ताई तुमचं कीर्तन ऐकून आळंदीला गेलतो पण दिसलं नाही हो. म्हणलं तू तेवढ्यासाठी मी आलता का तिथं. म्हणलं सोन्याचं झाड बघाय गेलतो ताई पण दिसलं नाही. म्हणलं भामट्या त्याला नजर चांगली लागती, कुणालाही दिसत नाही. आणि दिसल्यावर ते हे कळायचं सामर्थ्यही पाहिजे. श्रीमंत नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बरं का. डोंगरकड्याच्या माया मावल्या, लय माहेराचं कौतुकात जाऊ नका. लय संताच्या बायका श्रीमंत होत्या. तुकोबरायची बायको आवली, पुण्याचं सासर तुकोबरायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायांची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा बर का. अय डोंगरकड्याच्या बाया, 3500, 3500 एकर ऊस होता. 1.25 एकर हळद आहे आपल्या बापाची. डोकं चलवीचा जरा. 3500 एकर, 1425 माणसं एका दिवशी हाताखाली कामाला असायची. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची. तक्रार करत नव्हती, तिला लक्ष्मी म्हणायचं. तुम्ही नका वाजू, तुमचं लय अवघड आहे, मला लय वाईट वाटत. तुमची 3 टाइम खाती, तरी दिवाळीला गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलंय, मी आहे म्हणून सांभाळलंय. डब फराळ जनावराच्या नेलं, पण आईला तसलं सांगते हो. लय लय गे माय लय अवघड आहे. नवऱ्याचाच खिशातले हळूहळू 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 नोटा का, तीच दिवाळीला घेऊन जाणार, तिची साडी घेणार आणि तीच घरी आणून दाखवणार. बघा माझ्या भावाने घेतली. जिनं जिनं असं केलं तिला मनातून हसू आलं. 80 ते 90% मायमावल्या असं करतात. पण कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते यात काही चुकीचं नाही. आपल्या माहेरची लाज तुम्ही राखताय, तुम्ही वाईट नाही माय, बिलकुल नाही. बोलत असाल भांडत असाल फक्त बोलणं कमी करा. आवलीला वाईट नाही म्हणू शकत आपण, ती बडबड करायची पण तुकोबरायांच्या आधी कधी जेवली नाही महाराज. अहो सगळी कोठार धान्याच्या तुकोबरायांनी जगासाठी रिकामी केली माय. स्वतःची लेकर बाळ अन्न करून मिली हो. तरी तुकोबराय म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे पर, या दुष्काळी पिढा गेली. काय बायको म्हणायची महाराज तुकोबरायची, धोतर फाटलं तुकोबरायचं, दोरा नव्हता शिवाय माय दोरा. सावकाराची पोरगी सावकाराच्या घरी दिलेली, राजभोग भोगलेला त्या पोरीनं, पण नवऱ्याचं धोतर शिवाय दोरा नाही. 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटले जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून येईल. नात्यांची लाज राखायची कोणाकडनं शिकावी तर ती माय मावल्याकडनं शिकावी महाराज. लय नात्याची लाज राखते महाराज. आई बापाचं वाण कधीच उघडं पडू देत नाही. किती भांडणं लागू द्या, तिला किती शिवा द्या, फक्त तुम्ही तिच्या माहेराकडे जा, पेटलंच म्हणायचं. म्हणजे मला काय बोलायचं ती बोल, तिकडे जाऊ नको, मला बोल मला बोल. आई बापा विषयी एकही शब्द ऐकून घेत नाही. प्रेम आहे काय? अरे घरात असणारा पोरगा बापाला सांभाळेल ना सांभाळेल माहित नाही, पण सासरी गेलेली पोरगी, सासरवासात राहणारी पोरगी तिकडलं दुःख इकडं कधी सांगत नाही. आणि दर 2 दिवसातनं कितीही संकटातून बापाला त्याची विचारपूस केल्याशिवाय सोडत नाही. त्याला लेख म्हणायची महाराज. लय ताकद, लय नाती सांभाळा माय बापा. परमार्थ हा लय नाती तोडायला लागला तुम्ही आजकाल. लय सह्यासाठी भावा बहिणीचं, साध्या साडी चोळीसाठी नका रे.
दिवाळी झाली ना, किती वाईट वाटत असेल जेव्हा लोकांच्या बहिणी येतात ना आपली बहिणी येत नाही. किती वाईट असेल लोकांचे भाऊ येतात जेव्हा आपलं भाऊ येत नाही. नका मांडू माय बापा, मन मोठं करा. कीर्तन झाल्यावर घरी गेल्यावर भावाला एक फोन करा, त्याला म्हणा काही तुझ्या साडे चोळीची अपेक्षा नाही मला, पण माय मेल्यावर तूच माझ्यासाठी माय आहे. अरे जेव्हा घरी येईन तेव्हा फक्त हसमुख चेहऱ्यानं माझ्याकडे बघ. आयुष्यात काहीच नकोय मला, तुझा वाटा तुझ्यापाशी, माझा वाटा माझ्यापाशी, जगाच्या मालकानं लय दिलंय मला. म्हणा ना तुम्ही बी जरा मन मोठं करा. करा एखादा घरी गेल्यावर बहिणीला फोन, माझ्याच्यानं नाही साडी चोळी जमली तर हरकत नाही म्हणाव. अगं ताई, मायबापानंतर मीच तुला, माझ्या घराचे दरवाजे संकटकाळी नव्हे तर आयुष्यभर तुझ्यासाठी रिकामे असतील माझ्या हृदयासोबत. एवढंच मागा आणि एवढंच द्या बहिणीला. काय लागतं आयुष्यात येऊन? आयुष्यात तुम्हाला ती कधी काही मागणार नाही. जरा नाती सांभाळा. लय अहंकारच्या नादात नाती तोडायला लागलात तुम्ही. बस करा, खूप झालं. अरे काय श्रीमंती श्रीमंती करता दादा? नातांच्या घरेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. काय श्रीमंती श्रीमंती करताय? अशी लाखो माणसं रोज कीर्तनाला असायची नाथबाबांच्या दारात, आणि प्रत्येक माणसाला नाथबाबा सोनं चांदी वाटायची. एवढी ऐपत नाथबाबांची होती. हे श्रीमंत संत आहेत. नाही अहंकार केलं त्यांनी कधी. शांती ब्रह्म म्हणतात त्यांना. जगाचा मालक 36 वर्ष त्यांच्या दारात चाकरी करत होता. किती? 36 वर्ष. तरी अहंकार नाही केला. कावडीनं पाणी वाहिलं माझ्या मालकानं त्या नाथांच्या घरी, तरी त्यांनी कधी अहंकार नाही केला. कोण आहे तुम्ही? आम्ही काय आपली पात्रता? हा, थोडं विचाराने, थोडा विचार करा, थोडं मान्य करा या विषयाकडे. काय करतात ज्ञानाला? अनगड शहाला शास्त्री भेटले. जागेवर आले तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? तुम्ही फिरत जा पण येत झाला का? रामेश्वर शास्त्री, अनगड शाह आठवले का? मरू दे तिकडे, मी सांगते आता. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावी जात असताना अनगड शहाला भेटले. एका नदीमध्ये आंघोळीला थांबले होते. अनगड शहा त्यांच्या समोर झोळी पसरवायला गेले. अनगड शहा फकीर होते, सामर्थ्यवान. फकीर म्हणजे जे भीक मागतात ते फकीर नाही. ज्याला जगाची फिकीर नाही त्याला फकीर म्हणायचं, ते फकीर. शास्त्री अहंकाराच्या भ्रमात म्हणले, ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोळी पसरवावी लागते. अनगड शहा म्हणले, तुमच्याकडे फार ज्ञान आहे? नाही. मग एक काम करा, खूप ज्ञान आहे ना, फक्त या पाण्यातनं बाहेर येऊन दाखव. शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की अंगाचा दाह चालू झाला. आत गेले की शांत, बाहेर आले की दाह. गतप्राण होतील इतका त्रास होतोय शरीराला. अरे सर सलामत तो पगडी 50. अनगडशाच्या चरणावर मस्तक ठेवलं. चुकलं तुमचं सामर्थ्य ओळखायला, निष्ठावंत माणूस आहात तुम्ही. चुकलं माझ्याकडनं, तुम्ही संत भगवंताची कृपा आहात. चुकलं माझ्याकडनं, तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो. या त्रासापासून वाचवा, नाही तर गतप्राण होईल हा शास्त्री. आयुष्यभर तुमची चाकरी करेल, तुमचा दास म्हणून राहील. आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीचा अहंकार करणार नाही. फक्त माझ्या अंगाचा दाग थांबवा. अनगड शहा म्हणले, मला फक्त लावाई येत होता, इजवाई येत नाही. कसा इजवायचा तसा इजवा. मी माझ्या सामर्थ्यावर तुमच्या अंगाचा दाह लावून दाखवला, तुम्ही फक्त इजवून दाखवा. येत नव्हता असं नाही, पण अहंकाराची नष्टता करायची होती. म्हणून अनगड शहाने त्यांच्या अंगाचा दाह थांबवला. विचारतात लोकांना, असा कोणतरी सत्पुरुष सांगा ज्याने मला पदरात घ्यावा आणि माझ्या अंगाचा दाग थांबवा. एकाने म्हणावं, ज्यांचा अपमान करून आलात ना त्यांचं मन फार मोठं आहे. जेव्हा मरणाची भीती संपते ना तेव्हा संतांची कृपा झाली असं समजावं. जेव्हा काळाची भीती वाटत नाही तेव्हा जगाच्या मालकाची कृपा झाली असं समजावं. एवढं ज्ञान असो नाही, भीती आहे मरणाची. काय तर माहित आहे मी कुठंतरी चुकतोय, भीती वाटतेय मरणाची. मंडळी डोंगरावर तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवलंय. तुकोबा चुकलं आमचं, सामर्थ्यवान आहात म्हणे तुम्ही, मन फार मोठं आहे म्हणे तुमचं. एवढा अंगाचा दाह थांबवा तुकोबा, गतप्राण होईल हा शास्त्री. चरणावर मस्तक ठेवतो तुमच्या तुकोबा, आयुष्यभर तुमचा दास राहील. फक्त या अंगाचा दाग थांबवा शास्त्री. इतक्या लवकर मरण्याची इच्छा नाही. शास्त्री विनवणी करतायत, याचना करतायत. एवढा ज्ञानवंत पुरुष चरणावर मस्तक आहे तुकोबरायांच्या. तुकोबराय म्हणले, तुम्ही म्हणताय ते खरंय शास्त्री. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. कुणब्याच्या कुळात जन्मलेला साधा पोरगा आहे मी. माझ्यासारख्याने काव्य रचना करू नये, माझ्यासारख्याला संस्कृत जमणार नाही. तुमचीच वाणी नाही. जमलं नाही का तुकोबरायांना? तुकोबरायांचे अभंग संस्कृत मध्ये श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना.
अविनाश तुकोबारांची रचना. तुकोबाराय म्हटले, माझं बोलणं सहज जरी असलं ना शास्त्री, तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. वेदांताला सुद्धा पाणी व्हायला लावणारा माझा गाथा आहे. हे सामर्थ्य आहे गाथ्यात. मी तुम्हाला तारू शकतो का नाही देव माहित नाही, देव जाणे, पण माझा गाथा तुम्हाला तारू शकतो. मी तुमच्या अंगाचा दाह थांबवू शकत नाही, पण माझ्या अभंग तुमच्या अंगाचा दाह थांबवू शकतात. एक अभंग काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. या एका अभंगात शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला आणि जीवदान मिळालं. याला गाथा म्हणावा, वारकरी संप्रदाय म्हणावा. काय सामर्थ्य. चरणावर मस्तक ठेवलं आणि अनगड शहा त्यांच्या दाहापासून शास्त्रींची मुक्तता. आणि शास्त्री तुकोबारायांना म्हणतात, तुकोबा आता कळलं, तुम्ही व्यक्तिमत्व नाही आहात. तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वर शरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु रामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पायरा करी रामा. आरती तुकारामा, मने रामेश्वर भट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू. वया गेलो तेथे कळला अभंग द्वारकेचा राणा. जेव्हा मी देवाच्या दारी जातो तेव्हा माझं स्वरूप काय होतं, अवतार पांडुरंग नाव ठेविले. मग मी जेव्हा माझा संसार राखतो तेव्हा कोण राखतो, नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी. म्हणजे मी कोण याची जाणीव लक्षात घ्या. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. मीच तू आहे, तूच मी आहे याची जाणीव तुझ्या दारात आल्यावर झाली. तिथं आल्यावर कळलं मी कोणामुळे आहे. हे का चाललंय. मग द्वारकेचा राणा. आता सांगा, पांडवाला घर आहे का. किचकट आहे रे हरिपाठ. अखंड वनवासी आहेत पांडव, घर आहे पांडवाला. मग देव कुठल्या घरी राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ यवोनी गोपाळ. कुठलं घर, संप्रदायात घर कुठलं. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन सुपिच्च गुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तक मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागर भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कळलं काय देखलं कळलं काय नाही. हरिमुख्य म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. तुम्ही फक्त त्याला भजा, तो कधी तुमच्यावर कृपा करेल सांगता येत. देवाचं नाम फक्त मुखात येईल तैसा बोल. देवाचं नाम कसंही घ्या, गार जमतय. डोंगराची हवन व्हायला श्वासना गार, त्याला काय होतंय. पंचमीचा चांदण्या चमकत आहे लाख लाख आंबा खेळती झोका तुटल्यावर कळतंय, तुरतवर नाही कळायचं. आज काही म्हणणं नाही हो का. देवाचं नाम कसं घ्या, त्याला काय होतं. नाहीत यावीन भुकेला विठ्ठल, नाहीत